श्री स्वामी समर्थ आणि एका श्रीमंत माणसाची गोष्ट. एकदा श्री स्वामी समर्थ अक्कलकोट येथे निवास करत असताना एक श्रीमंत व्यापाराने त्यांना भेट दिली. तो व्यापारी खूपच श्रीमंत होता. त्याच्याकडे मोठी जमीन, दागिने, घोडे, घरे आणि दासीदास असे सर्व काही होते. पण तरीही त्याच्या मनाला शांतता नव्हती. तो स्वामींना म्हणाला, स्वामींजी, माझ्याकडे सर्व काही आहे, पण मनात कायम अस्वस्थता, भीती आणि चिंता असते. मला समजत नाही की समाधान कशात आहे. स्वामी समर्थ हसले आणि म्हणाले, अरे, हे ऐकून घे. उद्या सकाळी एक काम कर. तुझ्या घरी जे काही सगळ्यात मौल्यवान आहे ना, ते घेऊन ये. दुसऱ्या दिवशी व्यापारी सोनं, हिरे, मौल्यवान रत्ने, पैसे सर्व घेऊन स्वामींना भेटायला आला. तो सर्व वस्तू स्वामी समर्थांच्या चरणांवर ठेवून म्हणाला, स्वामी, हे घ्या. स्वामी शांतपणे त्या वस्तूकडे पाहत राहिले. मग एकदम त्यांनी ती सगळी मौल्यवान वस्तू तिथेच असलेल्या एका रस्त्यावरील भिकाऱ्याला देऊन टाकली. व्यापारी घाबरून गेला. तो रडू लागला आणि म्हणाला, स्वामी, तुम्ही माझं सर्व काही देऊन टाकलत. मी आता कसं जगणार? स्वामी शांतपणे म्हणाले, अरे मूर्खा, तू म्हणालास की हेच तुझं सर्व आहे. मी ते दिलं दुसऱ्याला. आता सांग, तू संपलास का? व्यापारी एक क्षण स्तब्ध राहिला. मग त्याने विचार केला. त्याचं शरीर शाबूत होतं. त्याच्या मनात अजूनही विचार होते. तो अजूनही श्वास घेत होता. खरं तर त्याचं सर्व ते नव्हतं. ते फक्त बाह्य वस्तू होत्या. स्वामी म्हणाले, समाधान आणि शांतता या वस्तूंमध्ये नाहीत. ते आपल्या मनात असतात आणि हे मन परमेश्वराशी जोडल्यावरच खरी शांती मिळते. त्या क्षणापासून व्यापाराचं जीवन बदललं. त्याने स्वामी समर्थांचे चरण धरले, सेवा केली आणि खऱ्या समाधानाचा मार्ग धरला. जय जय रघुवीर समर्थ. स्वामी समर्थांच्या अशाच पोस्ट तुम्हाला अजून हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.